त्रिवार ओंकार ईशवंदना गुरुवंदना करूया आणि आजच्या अत्यंत सुंदर विषयाला सुरुवात करू. योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरिओम. तुमच्या सर्वांमधील ईश्वरी तत्वाला माझं कृतज्ञतेने वंदन. माझे आध्यात्मिक गुरु, स्वाध्याय कार्याचे प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री, अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ यांना कृतज्ञतेने नमन. माझे आयुर्वेदाचे गुरु राजीवभाई दीक्षित आणि योगाचे गुरु डॉक्टर मंडलिक गुरुजी या सगळ्यांना कृतज्ञतेने वंदन. आज आपला विषय आहे संशोधन म्हणजे काय. आपल्याला खूप लवकर आपण अभ्यास वर्गाला सुरुवात करतोय. आज कदाचित सत्र 2च्या विद्यार्थ्यांना पण आपण बोलवलं होतं, पण त्यांना असं वाटलं असावं की रिसर्च आम्हाला अजून नाही, आम्ही का. अहो, हे अगोदरपासून तुम्हाला आता करावं लागणार आहे. संशोधनाला आत्तापासून जागृत व्हा. याचं कारण आजच व्याख्यानात सांगतो की यावेळची परीक्षा एप्रिलमध्ये होणार आहे. म्हणजे तुमच्या हातात फक्त 3 महिने आहेत. ओनली 3 मंथ्स. त्यामुळे मॅक्झिमम माझा अंदाज चुकत नाही. मी मागच्या सत्रात पहिल्या तासाला सांगितलं होतं की डिसेंबरमध्ये परीक्षा होईल, आणि आता मी सांगितलं बहुतेक एप्रिलमध्येच होणार आहे. वेळ कमी आहे, त्यामुळे लगेच सुरुवात केली पाहिजे. मग पहिली कशाला सुरुवात केली पाहिजे? पहिली संशोधनाला. कारण टक्केवारी अशी आहे, प्रत्येक कॉलेजमध्ये किमान 10 ते 15% मुलं केवळ संशोधन न केल्यामुळे नापास होतात. फेल, डेझर्टेशन केलं नाही. वास्तविक डेझर्टेशन अवघड का वाटतं? संशोधन अवघड का वाटतं? हे अवघड नाहीच आहे मुळी. सगळ्या विषयांमध्ये जर सोपा कुठला विषय असेल तर तो संशोधन आहे. मग आपल्या मनामध्ये साहजिक असा प्रश्न येईल की संशोधन म्हणजे काय? व्हॉट इज रिसर्च? तर आपले 3 जीवनाची क्षेत्र महत्वाची आहेत. एक व्यक्तिगत जीवन आहे, दुसरं कौटुंबिक जीवन आहे, आणि तिसरं सामाजिक जीवन आहे. इंडिव्हिज्युअल लाईफ, फॅमिली लाईफ अँड सोशल लाईफ. या जीवनाच्या क्षेत्रांमध्ये समस्या येतात. असा जगातला एक तरी व्यक्ती आहे का की तो म्हणेल माझ्या जीवनात समस्याच नाहीत?
त्याला लगेच आपण व्यासपीठावर बोलून सत्कार करू त्याचा. असा माणूस जन्माला यायचा आहे. अनादी काळापासून हे चालत आलेलं आहे. तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये समस्या येतातच, आणि त्या समस्यांमध्ये सुद्धा जगून दाखवायचं असतं. मग समाजातली त्या त्या काळातली हुशार माणसं काय करतात? त्या समस्या सोडवण्यासाठी वैज्ञानिक प्रयत्न करतात. ज्ञानाची पातळी वाढवण्याचा प्रयत्न करतात. अज्ञाताला ज्ञाताच्या क्षेत्रात आणण्याचा प्रयत्न करतात. माझे शब्द नीट ऐका. समाजातले वाईज पीपल, सगळ्यांची काही बुद्धी सारखी नाही आहे. मग समाजामध्ये वाईज पीपल आहेत, त्यावेळी होते, प्रत्येक काळात आहेत. हे जे ट्रेझरी ऑफ विजडम आहेत, यांना शांत बसवत नाहीत. त्यामुळे ते काय करतात? मनुष्याच्या व्यक्तिगत, कौटुंबिक आणि सामाजिक जीवनातल्या समस्या सोडवण्याचे वैज्ञानिक प्रयत्न करतात. ही सायंटिफिक प्रोसेस आहे. आणि म्हणून समाज उत्तरोत्तर विकसित होत आतापर्यंत आलेला आहे. आता मी आज एका गाडीत बसून प्रवास केला. ती गाडी सगळी AI वर चालत होती, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. मग ते अलेक्सा मॉड्यूल बसवलेलं आहे, त्याला फक्त तो सांगतो अलेक्सा प्ले धिस, लगेच ते सुरू होतं. मला आश्चर्य वाटलं, अलेक्सा फोन टू अमुक अमुक. हे 100 वर्षापूर्वी कोणी सांगितलं असतं तर तुम्ही विश्वास ठेवला असता का? नाही, त्याला वेड्यात काढलं असतं. मानवाचं जीवन सुखकारक कसं होईल याच्या प्रयत्न करणाऱ्यांना संशोधक म्हणतात. संशोधक कोणाला म्हणायचं? मानवाचं जीवन सुखी, कल्याणमय व्हावं यासाठी ते झिजतात अहोरात्र. आणि म्हणून आपण आज इथपर्यंत आलोय, विज्ञान युगात जगतोय. तुम्ही तुमच्या घरात बसले, मी माझ्या घरात बसलोय, आणि स्टील आपण एकमेकांशी चर्चा करतोय. हे विज्ञानामुळे शक्य झालंय. विज्ञानाला नमस्कारच आहे. त्याने ज्ञानाची पातळी वाढते आणि अज्ञात जे आहे ते ज्ञाताच्या क्षेत्रामध्ये येतं. हे समस्या सोडवण्याचं तंत्र जे विकसित करतात ते संशोधक, त्यांना रिसर्चर म्हणतात. आता याच्यामध्ये 2 पार्ट पडलेले जगाचे. कोणते 2 पार्ट? एक वेस्टर्न आणि एक ईस्टर्न. वेस्टर्न रिसर्चर आणि ईस्टर्न रिसर्चर, पाश्चिमात्य संशोधक आणि पौरात्य संशोधक. हे झाले. सगळ्या तुम्ही त्या संशोधनाची हिस्ट्री वाचली तर लक्षात येईल. हे वेस्टर्न थिंकर्स आहेत. यांनी काय केलं? वेस्टर्न रिसर्चर्स यांनी काय केलं? यांनी बाहेर संशोधन केलं, स्वतःच्या बाहेर. मग भौतिक ऑब्जेक्ट घेतले त्यांनी आणि त्याच्यावर रिसर्च केला, आणि त्याला म्हणतात विज्ञान. तो न्यूटन नावाचा 13 वर्षाचा मुलगा, शाळेमध्ये अभ्यासात लक्ष नाही म्हणून गुरुजींनी हात पिरगाडून पाठीत धपाटा मारला, हकलून दिलं वर्गातून, आणि तो बगीचात जाऊन सफरचंदाच्या झाडाखाली जाऊन बसला, आणि अचानक वारा आला आणि एक सफरचंद खाली पडलं. आणि त्या 13 वर्षाचा, आणि त्याच्या मनात विचारचक्र सुरू झालं की हे खालीच का पडलं, इकडे का नाही गेलं, इकडे का नाही गेलं, वर का नाही गेलं. मग त्याने उडी मारून पाहिली, तोही खालीच पडला. मग तेव्हा त्याच्या लक्षात आलं की उंचावरून पडलेली कोणतीही वस्तू पृथ्वी स्वतःच्या केंद्राकडे आकर्षित करते, आणि यालाच म्हणतात लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, ज्याच्यावर सगळी फिजिक्सची इमारत उभी आहे. हा बेसिक शोध आहे. भौतिकशास्त्राची इमारत याच्यावरती उभी आहे. हे जिनियस लोक आहेत. जेम्स वॅट, 14 वर्षाचा मुलगा, चुलीवरती चहा ठेवला होता,
ते पातेल्यावर झाकण ठेवलं होतं आणि पेपर वाचत बसला होता इंग्लंडमधला. आणि ते झाकण असं थाडकन उडून बाजूला पडलं. त्याने परत ठेवलं. पुन्हा पेपर वाचायला लागला. परत झाकण उडून बाजूला पडलं. मग त्याने भिंग घेऊन पाहिलं आतमध्ये काही आहे का. आणि त्यातून त्याला कळालं की वाफ कोंडली की शक्ती तयार होते. आणि त्या वाफेच्या शक्तीवर त्याने जहाज आणि रेल्वेची इंजिन चालवून दाखवली. जेम्स वॅट. एक 17 वर्षाचा मुलगा होता. वडिलांनी त्याला बेकरीतनं पाव आणायला सांगितले. तो निघाला. रस्त्यावर गर्दी जमली होती. आता मुलांना कुतूहल असतं. तो जाऊन पाहू लागला काय आहे त्या गर्दीत. तर एका माणसाला काठीनं दाबून ठेवलं होतं. तो शरीराला झटके देत होता. तोंडातनं फेस येत होता. वाकडी मान झाली होती त्याची आणि त्याला काठ्या दाबून मारलं. याच्या नसा ताठ झाल्या अशा माणसं इतके वाईट वागतात. माणूस माणसाला मारतो. तो घरी आला. डोळ्यात अश्रू. अहो त्याला मारलं म्हणाले बाबा. बाबा म्हणाले की तो लाळ गळत होती का त्याच्या? हो. फेस येत होता का? हो. मान वाकडी झाली होती का? हो. शरीराला झटके देत होता का? हो. अरे मग त्याला मारण्याशिवाय गत्यंतर नाही, कारण त्याला रेबीज झालाय. पिसाळलेला कुत्रा चावलाय. जर त्याला मारलं नाही तो ज्याला चावेल त्याला रेबीज होईल. रेबीजवर औषध नव्हतं. त्या मुलाने हाताच्या अशा मुठी घट्ट केल्या. कपाळावरची नस अशी तटतटली त्याच्या. आणि तो म्हणाला की मी याच्यावरची लस शोधून काढेल. आणि 22व्या वर्षी लुई पाश्चरने रेबीज रोगावरची लस शोधून काढली. हे वेस्टर्न शास्त्रज्ञ यांनी बाहेर शोध घेतला. एडिसनने विजेचा शोध लावला. बल्ब. तो बल्बचे डेमो दाखवायला जायचा गावागावात. लोक तो बल्ब पेटला की पडून जायचे भूत 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 म्हणून. घोस्ट घोस्ट. माझे गुरु पूजनीय दादा याला एक वेगळा टच देतात. ते म्हणतात हे 13-14 वर्षाचे मुलं, यांची मिसरूड पण फुटलेली नाही. यांनी शोध लावायचा कधी प्रयत्नही केला नव्हता. पुस्तकही वाचले नव्हते. त्यांना कोणी गाईड पण नव्हते. तुम्हाला गाईड आहे आता. त्यांना कोण गाईड होते? तुम्हाला आता सगळे गाईड पुढे घेऊन जाणार आहेत. कॉलेजमध्ये अलॉट होतील गाईड. यांना कोणी गाईड नव्हते. यांच्या मनात पण नव्हतं संशोधन करायचं. मग शोध कसे लागले? हे सगळे 17व्या शतकात लागलेले शोध आहेत. बेसिक शोध. आणि त्यावर विज्ञानाची इमारत. विज्ञानाला फार जुना इतिहास नाहीये. 17वं शतक. सगळे महत्वाचे शोध 17व्या शतकात आहेत. मग त्यामुळे पूजनीय दादा म्हणाले की ईश्वराने त्यांच्या कानात फुंकर मारली की इथे माझी शक्ती आहे, घे शोध. हे गुरुत्वाकर्षण माझी शक्ती आहे. न्यूटनच्या कानात त्याने फुंकर मारली, कारण याला दुसरं रिझन कोणी देऊ शकत नाही. का लावला? त्या 13 वर्षाच्या मुलाने कसा काय शोध लावला? त्याच्या वडिलांनी पण सफरचंद पडताना पाहिलं होतं. आजोबांनी पण पाहिलं होतं. लाखो माणसांनी पाहिलं होतं. त्यांना नाही सुचलं. यालाच का? गॅलिलिओलाच दुर्बीण का शोधली त्याने? तर ईश्वराने त्यांच्या कानात फुंकर मारली, कारण ही वैश्विक शक्ती आहे सगळी. न्यूटनने काय ग्रॅव्हिटेशन फोर्स बनवला नाही. न्यूटनने शोधला तो. म्हणून इंग्रजीमध्ये खूप सुंदर शब्द आहे, डिस्कवर. ईश्वराची शक्ती होती, तिच्यावर कवर होतं. या हुशार लोकांनी ते कवर काढलं. आणि म्हणून शोधाला म्हणतात डिस्कवर. डिस्कवर केलं. तेव्हा पाश्चिमात्य शास्त्रज्ञांनी बाहेर शोध घेतला आणि वैज्ञानिक प्रगती केली. आता असेच अत्यंत हुशार लोक आपल्या पूर्वेकडच्या देशांमध्ये साधना करत होते. कशाची? योगाची साधना करत होते. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. समाधीपर्यंत जात होते. हो, परंपरा आहे आपल्याकडे ती. समाधी अवस्थेपर्यंत जात होते. आणि मग त्यावेळेला संयम केला की काय, तुम्ही तृतीय सत्रात शिकलात ना. मला नेहमी प्रश्न पडतो, आयुर्वेदाचा मी जेव्हा अभ्यास केला
तेव्हा त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे, पृथ्वीला 7 नावं दिली ऋषींनी. हे शोध आहेत, 7 नावं म्हणजे 7 शोध आहेत. पृथ्वीचं नाव आहे अमृता. अमृता म्हणजे काय? जी विष काढून टाकते. माती सगळं विष काढून टाकते, म्हणून निसर्गोपचारामध्ये मड थेरपी शिकवतात. टॉक्झिन्स काढून टाकणारा उत्कृष्ट पदार्थ मातीसारखा जगात दुसरा नाही. माती. आणि म्हणून त्यांनी पृथ्वीला अमृता नाव दिलं. पृथ्वीला दुसरं नाव त्यांनी दिलं नीला. माझे डोळे भरून आले. कारण पृथ्वी आपल्याला खिडकीतनं पहा बरं बाहेर निळी दिसते का? नाही. मग यांना कसं काय कळालं? अंतराळ यानात बसून बाहेर गेलं, तिथून पृथ्वीकडे पाहिलं की पृथ्वी निळी दिसते. मग हे त्यांना कसं माहिती होतं? त्यांनी अंतरंगात शोध घेतला. जे ब्रह्मांडी ते पिंडी. जे ब्रह्मांडात आहे ते पिंडात आहे, आणि जे पिंडी ते ब्रह्मांडी. आणि म्हणून त्यांनी सगळे आतले शोध घेतले, ते अधिक महत्वाचे होते. माणसाचं सामर्थ्य शोधलं, तो ईश्वराचा कसा अंश आहे हे शोधलं. शरीर, मला सांगा, आयुर्वेदिक सगळे वाघभट असतील, चरकाचारी असतील, निघंटू असतील, सुश्रुत असतील, त्यावेळेला ऑपरेशन वगैरे ही पद्धत नव्हती. मग तरी शवविच्छेदन होत नव्हतं, डिसेक्शन नव्हतं, एक्सरेज नव्हते. मग तरी त्यांना अंतरंगातलं सगळं कसं काय माहिती? हे ग्रंथात लिहिलेलं आहे त्यांनी. आतमध्ये कुठे काय हृदय, कसे कप्पे, कशा रक्तवाहिन्या, 72,000 कशा नाड्या आहे, यकृत कसं काम करतं, पित्ताशय कसं काम करतं, पॅनक्रियाज कसे काम करतात, वृक्क ग्रंथी कशी काम करते, पीयूषका ग्रंथी कशी सगळ्या अंतरस्त्रावी ग्रंथींची हे आहे, मास्टर आहे. मेंदूमध्ये 850 केमिकल्स आहेत. हे त्यांना कसं ठाऊक? अंतरंगात शोध घेऊन समाधी अवस्थेत गेलं की सगळं ज्ञान प्राप्त होतं. विभूती योगामध्ये अशा 20-25 सगळ्या विभूती सांगितलेल्या आहेत. विभूती म्हणजे विशेष घटना. तर त्या सांगितल्या आहेत सगळ्या. विभूती सगळ्या सांगितलेल्या आहेत विभूती योगामध्ये. यात मणिपूर चक्रावर संयम केला की काया व्यूह ज्ञानम. नाभी चक्रे काया व्यूह ज्ञानम, हे पातंजल योगसूत्र आहे. आपल्याला डिसेक्शन करायची गरज नाही, ग्रंथ वाचायची आवश्यकता नाही, शवविच्छेदन करायची गरज नाही. नाभी चक्रावर संयम करा. नाभी चक्रे काया व्यूह ज्ञानम. मणिपूर चक्रावर संयम केला. संयम म्हणजे धारणा, ध्यान, समाधी एकाच आलंबनावर एकाच वेळी करायची. आणि हा केला की कायाव्यूहाचं म्हणजे शरीरामधली सगळी रचना, सगळी गुंतागुंत, आपल्या शरीरात काय गुंतागुंत, तुम्ही अॅनाटॉमी फिजिओलॉजी वाचा, घाबरायला होईल, भीती वाटते. आपण हे काहीच आपल्या हातात नाहीये. हे सगळं एएनएसच्या हातात आहे. एएनएस म्हणजे काय? ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम, अनैच्छिक मज्जा संस्था. मला सांगा, श्वसन जर आपल्या हातात असतं, आपल्या इच्छेनुसार चाललं असतं, तर दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये बातमी आली असती, गणपतराव गेले. कसे गेले? रात्री श्वास घ्यायला विसरले. मग त्यामुळे अनैच्छिक मज्जा संस्थेच्या हातात आहे. आपलं रक्ताभिसरण, आपलं हृदयाचं धडकणं, आपल्या किडनीचं कार्य, आपल्या मेंदूचं कार्य, हे सगळं एएनएसच्या अंडर चालतं. ऋषींचा शोध आहे हा. आणि एएनएस कोणाशी कनेक्टेड आहे? विथ युनिव्हर्सल पॉवर, वैश्विक शक्तीबरोबर ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीम प्रत्येकाची जोडलेली कनेक्शन आहे. हे सूक्ष्म स्तरावरचे शोध आहे हा. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की तुम्ही जर प्राणायाम केला तर तुम्ही वैश्विक शक्तीशी जोडले जाल. क्या बात आहे. योग संशोधन म्हणजे काय? हा योग रिसर्च आहे की आपण प्राणाचा आयाम केला,
की आपण अनैच्छिक मज्जासंस्थेबरोबर जोडले जातो आणि अनैच्छिक मज्जासंस्था युनिव्हर्सल पॉवरशी जोडलेली आहे. त्यामुळे आपलं कनेक्शन डायरेक्ट होऊ शकतं ईश्वराशी प्राणायामातून. प्राणायामाबद्दल दिलं ना, धारणा अशुच योग्यता मनसा. धारणेची तयारी होते प्राणायामाने आणि धारणेनंतर ध्यान आणि ध्यानानंतर समाधी. समाधीमध्ये आपण जोडलं जातो ईश्वराशी. काय सुंदर. हे अंतरंगातलं संशोधन, जीवनाचं संशोधन भारतीय ऋषींनी केलं. एक सांगू का तुम्हाला, व्हाय वी बिकम इल. आपण आजारी का पडतो? आज बघा, संपूर्ण भारतात मी तर म्हणतो लाखो हॉस्पिटल्स असतील, सगळे ओसंडून वाहत आहेत. लोक नाकातोंडाला नळ्या लावून बसलेत मरणाची वाट पाहत. केवढे आजार आहेत, सगळे मेडिकल औषधांनी भरून गेलेले आहेत. कमीच नाही संख्या होते. कोरोना काळात तर याचा अतिशय भयानक अनुभव सगळ्या मानवतेने घेतला. पण आपण आजारी का पडतो याचा शोध कोणी घेतला का? तो भारतीय ऋषींनी घेतला. व्हाय वी बिकम इल. त्याने त्याची 2 कारणं सांगितली. मी तुम्हाला अगदी आज संशोधनाचा एका दृष्टिक्षेपामध्ये, संशोधन म्हणजे नेमकं काय आणि मग तुम्ही विषय कसे निवडू शकता आणि मग गाईडकडनं विषय मंजूर करून एक एक पायरी कशी, आज आणि उद्या 2 दिवस सलग आपल्याला हे ऐकायचंय. आणि हे कुठे मिळणार नाही, तुम्हाला कुठेच नाही मिळणार. जे इथे होईल ते कुठेच नाही होणार, कारण याच्या पाठीमागे प्रचंड मेहनत उभी केलेली. व्हाय वी बिकेम इल. आपण आजारी का पडतो? पहिलं कारण ऋषींनी सांगितलेलं, मी मॉडर्न भाषेत सांगतो. त्यांनी संस्कृतात सांगितलं. ते म्हणतात, फिक्सेशन ऑफ निगेटिव्ह इमोशन्स इन टू युअर माइंड. धिस इज द फर्स्ट कॉज ऑफ इलनेस. फिक्सेशन ऑफ निगेटिव्ह इमोशन्स इन टू युअर माइंड. नकारात्मक भावनांचं आपल्या मेंदूमध्ये किंवा मनामध्ये दृढीकरण होतं. नकारात्मक भावनांचं आपल्या मनामध्ये दृढीकरण होतं, तोच आजार. त्याला आत्ताच्या मॉडर्न मेडिसिनने सुद्धा मान्यता दिली आणि त्याला नाव दिलं सायकोसोमॅटिक डिसीजेस. सायको म्हणजे माइंड आणि सोमाटा म्हणजे शरीर. म्हणजे कुठलाही आजार असो, फ्रॉम हेड टू टो, कुठलाही आजार असो, त्या आजाराची मुळं आपल्या शरीरात नाहीये, त्या आजाराची मुळं आपल्या मनात आहेत. आणि आपण उपचार कोणावर करतोय? शरीरावर करतोय. कसा बरा होईल तो आजार? मनावर उपचार केला पाहिजे. म्हणून योग साधना सतत करणारे म्हणतात, माझे विकार गेले सगळे. सगळे विकार गेले. का गेले? मन साफ झालं. तुकाराम महाराज महान योगी, त्यांनी लिहून ठेवलं, मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. क्या बात है. शाळेत न गेलेला महापुरुष, मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. दुसरं त्याने एका ठिकाणी लिहिलं, अन्न तारी अन्न मारी अन्न नाना विकारी. अन्न तारी अन्न मारी अन्न नाना विकारी. विकारांची मुळं कुठे आहेत? सगळे मनात आहेत. नकारात्मक भावना आपल्याला हे शिकवलंच जात नाहीये. मत्सर, हेवे, दावे, द्वेष, ईर्ष्या, संशय, क्रोध, लोभ, मोह, हे विकार जाळणारे आहेत आपल्याला, हे आजारी करणारे आहेत आपल्याला. या निगेटिव्ह इमोशन्सचं फिक्सेशन होतं. हे पहिलं कारण. आणि दुसरं कारण ते सांगतात, वीक रिलेशन विथ युनिव्हर्सल पॉवर. वैश्विक शक्तीबरोबर अशक्त संबंध. का? साधनाच करत नाही आपण.
अहो, ज्यांनी मला जन्माला घातलंय त्याला कृतज्ञतेने मी थँक्यू पण म्हणत नाही. ते थँक्यू म्हणणं म्हणजे प्रार्थना आहे. ओंकार जप म्हणून बघा बरं प्रभूच्या समोर. रामदास स्वामींनी लिहिलेलं भीमरूपी म्हणा बरं हनुमंताच्या समोर. काय सुंदर. त्या गोदेच्या पाण्यामध्ये जप केला 12 वर्ष. श्रीराम जय राम जय जय राम. आणि शेवटी जप पूर्ण झाला तेव्हा एक धिप्पाड वानर आलं आणि झाडावरनं धापकन उडी मारली त्याने. स्वामींच्या समोर उभं. त्याला दंडवत नमस्कार केला रामदास स्वामींनी आणि त्यांच्या मुखातून स्तोत्र बाहेर पडलं. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे सौख्यकारी दुःखहारी धूर्त वैष्णव गायका. 17 श्लोक आहेत त्याच्यात, 17 कडवेत. मग ही प्रार्थना करा, ओंकार करा, प्राणायाम करा. काय अवघड आहे का 5-5 मिनिटं अनुलोम विलोम, भ्रामरी, मन शांत आणि प्रसन्न करणारा प्राणायाम, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी, थोडेसे 2-4 योगासनं करा. खूप करा असं मी काही म्हणत नाही तुम्हाला, पण आसनांचा राजा तुम्ही शिकला असाल. सर्वांगासन, हलासन, विस्तृत पाद हलासन, त्याला बॅलन्स करणारं मत्स्यासन आणि भुजंगासन आणि पूर्ण पश्चिमोत्तानासन. हे 5-7 तर करा. 2-3 प्राणायाम करा. ओंकार साधना करा. जे स्तोत्र येत असेल ते म्हणा. सकाळी तासभर दिला पाहिजे. ज्या भगवंताने मला निर्माण केलं त्याच्यासाठी माझ्याकडे वेळ नाही. मग काय उपयोग या जीवनाचा? जर मी रोज प्रार्थना केली, आता व्रत म्हणून करा उद्यापासून. मी प्रार्थनेला आणि योग साधनेला वेळ देणार म्हणजे देणारच. रात्री वेळ मिळाल तर 10 मिनिटं ध्यान करा मस्त पद्मासनामध्ये बसून. पण हे झालं पाहिजे. याच्यामुळे काय होईल, तुमचा संबंध पक्का बांधला जाईल आणि मग आजारी पडणार नाही. कारण आजाराचं ऋषींनी शोधलेलं दुसरं कारण आहे, वीक रिलेशन विथ द युनिव्हर्सल पॉवर. वैश्विक शक्तीबरोबरचा अशक्त संबंध. केवढं विश्वव्यापक निर्माण केलेलं आहे ब्रह्मांड नायकाने आणि त्याचा मी मुलगा आहे. हा शोध आहे ऋषींचा. आज मी तुम्हाला हेच समजावून सांगतोय की योग संशोधन म्हणजे काय नेमकं, आणि हे क्वचित तुम्हाला कुठे ऐकायला मिळेल. ईश्वराचा अंश आहे मी, त्याचं माझं कनेक्शन आहे. आय हॅव ए रिलेशन विथ हिम. माझं नातं आहे भगवंताबरोबर. माझं नातं आहे, तो मला सांभाळतोय. माझ्या जीवनातल्या सगळ्या व्यथा, काळज्या, चिंत्या, अँझायटी, डिप्रेशन, निगेटिव्हिटी काय असेल ते भगवंता तुझ्या चरणावरती अर्पण. तुला माझं जीवन सांभाळायचंय, तुला माझं संरक्षण करायचंय. का? कारण सत्प्रवृत्तीची माणसं कमी आहेत या जगात. सत्कर्म करणाऱ्यांची कमतरता आहे. बाकीचे सगळे खा प्या मजा करा. मग ज्ञानेश्वर माऊली म्हणाल्या ना, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. देवा, देवाच्या बगीच्यामध्ये सत्पुरुषांचे मळे फुलव, असं माऊली म्हणाल्या. तेव्हा हा ऋषींचा शोध आहे. वेस्टर्न शास्त्रज्ञांचे तुम्ही ऑटोबायोग्राफी जर वाचले तर बरेच जण नास्तिक आहेत. कारण आयुष्यभर बाहेर शोध घेतला आणि त्यांच्यामुळे त्यांच्या जीवनात कमतरता आहे. कित्येक जण डिप्रेशनमध्ये गेले. सायंटिस्ट, शास्त्रज्ञ शेवटी नैराश्यामध्ये गेले. का बरं? कारण ईश्वराबद्दल काहीच नाही ना विचार केला त्यांनी. ना साधना, ना प्रार्थना. ईट ड्रिंक अँड बी मेरी, धिस इज माय लास्ट. हा माझा जन्म, मृत्यू आला की संपला. आपल्यात तसं नाहीये. भगवद्गीतेने सांगितलंय वासांसी जीर्णानि यथा विहाय.
काय घाबरू नको. अरे तुझे लाखो जन्म झालेत आणि पुढे लाखो जन्म होणार आहेत. हा शोध आहे भगवद्गीतेचा. त्यामुळे मृत्यू याचा अर्थ काय? तर तुझे कपडे फाटलेत ते बदलायला आई घेऊन जाणार आहे. तुझे कपडे मळलेत, फाटलेत, मग आई घेऊन जाईल आणि परत नवीन कपडे घालून तुला पाठवेल खेळायला पुन्हा जगात. त्यामुळे डेथ इज नॉट द एंड ऑफ आवर एक्झिस्टन्स. हा शोध आहे की नाही? डेथ इज नॉट द एंड ऑफ आवर एक्झिस्टन्स. अनेक जन्म आपल्याला पुन्हा पुन्हा यायचंय. मग प्रत्येक जन्मामध्ये थोडी पावलं तरी ईश्वराकडे पडली पाहिजे आपली. थोडीशी पावलं तरी ईश्वराकडे पडली पाहिजे. उत्क्रांती होत 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 एक दिवस आपण तिथपर्यंत जाऊ. विश्व किती व्यापक आहे तुम्हाला सांगतो. सगळ्यात जगात वेगवान वस्तू कोणती आहे? तर प्रकाश. हा प्रकाश किती किती वेग आहे त्याचा? एका सेकंदाला 3 लाख किलोमीटर. हो, टिक 3 लाख किलोमीटर गेला. आता तो एक वर्षात किती जाईल? बा 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 बा. या 31 डिसेंबरला सोडला तर 3 लाख 3 लाख 3 लाख 3 लाख 3 लाख 3 लाख वर्षभर. तर पुढच्या वर्षी तो कुठे असेल? त्याला एक प्रकाश वर्षाचं अंतर म्हणतात. 1 लाईट इयर डिस्टन्स. आपण ज्या आकाशगंगेमध्ये आहोत त्या आकाशगंगेमध्ये सूर्यापेक्षा तेजस्वी 100 अब्ज तारे आहेत. शेजारची आकाशगंगा आहे तिचं नाव देवयानी. आपल्या ऋषींना हे कसं ठाऊक? तेव्हा तर दुर्बिणी नव्हत्या. ती शेजारची आकाशगंगा अगदी जवळ आहे आपल्या. किती जवळ आहे ती? आपल्या आकाशगंगेवरनं जर प्रकाशाला सोडलं तर 3 लाख 3 लाख 3 लाख 3 लाख 3 लाख असं करत करत त्याला त्या आकाशगंगेवर जायला 17.5 कोटी वर्ष लागतील. हे आपोआप होत आहे. 17.5 कोटी वर्ष लागतील. आणि अशा अनेक आकाशगंगा विश्वात आहे. हा जो ब्रह्मांड नायक आहे, या सगळ्या विश्वाला सांभाळणारा जो विश्वंभर आहे, त्याचा मी अंश आहे. मी आहे वाघिणीचा बच्चा, पण मी बकरीसारखा ब्या ब्या करतोय. ईश्वराचा आणि माझा संबंध कळाला तर प्रॉब्लेम फेस करू आपण. मग आता हे जे संशोधन आहे योगामध्ये, योग हा रिसर्च फार मोठा. योगाला खूप मोठी परंपरा आहे, लाखो वर्षांची. योग काही पतंजलींनी निर्माण नाही केला, पतंजलीने तो सूत्रबद्ध केला. योगाला लाखो वर्षांची परंपरा आहे. हिमालयाच्या पायथ्याशी भगवान शंकर आणि पार्वती माता बसले होते आणि भगवान शंकरांनी पार्वतीला योग शिकवला. त्यावेळेला त्या सरोवरामध्ये एक मासा पोहत होता. तो मासा म्हणजे मत्स्येंद्रनाथ, नाथ संप्रदायाचे आद्यगुरु. त्यांनी तो योग आत्मसात केला. त्यांनी त्यांचे शिष्य गुरु गोरक्षनाथांना शिकवला आणि अशी नाथ परंपरा ज्ञानेश्वरांपर्यंत आली. दुसरा, पार्वती मातेने सगळ्यात तेजस्वी ऋषी पृथ्वीवरचे हिरण्यगर्भ त्यांना बोलवलं, त्यांना शिकवला. त्यांनी सप्तर्षींना शिकवला आणि सप्तर्षींनी सगळ्या जगात त्याचा प्रसार केला. ही आहे ऋषी परंपरा. ऋषी परंपरा आणि नाथ परंपरा अशा 2 परंपरा योगाला आहे. आता आता आसनं जे आहे, योगासनं यांचा शोध कसा लागला सांगू का तुम्हाला? आसनं म्हणजे पतंजलींनी सांगितलं स्थिर सुखम आसनम. स्थिर आणि सुखकारक स्थिती, त्याला आसन म्हणतात. आणि कोणतंही आसन केलं तर शरीराच्या विरुद्ध बाजूला टेन्शन आणि प्रेशर क्रिएट होतात. टेन्शन आणि प्रेशर क्रिएट होतात, ताण आणि दाब. आणि पतंजली म्हणतात ते आसन स्थिर ठेवा किमान 3 मिनिटं. जास्तीत जास्त किती वेळ? आम्ही ऍडव्हान्स वर्गात 20-20 मिनिटं स्थिर ठेवत होतो आसन. चैतन्य सर तर त्याच्यापेक्षा अधिक ठेवतात आसन स्थिर. तर त्याच्यामुळे
हे आसन जेव्हा आपण स्थिर ठेवतो, तेव्हा ताण आणि दाब विरुद्ध बाजूला तयार होतात आणि मग आसन स्थिर ठेवलं की दे गोज इनसाइड अवर बॉडी. ते ताण आणि दाब आत जातात शरीरात आणि आपल्या अंतर्गत अवयवांना आणि अंतर्स्त्रावी ग्रंथींना उद्दीपित करतात, स्टिम्युलेट करतात. म्हणून आपल्या शरीराच्या सगळ्या क्रिया बऱ्या होतात, सुरळीत होतात. याला म्हणतात योगोपचार. वास्तविक उपचारांसाठी योग शोधलेला नाहीये. योगाचा अंतिम उद्देश कैवल्य प्राप्ती आहे. पण जाता जाता शरीर बरं होतं, मन बरं होतं योगामुळे. शरीर आणि मनाचे विकार जे आहेत ते विकार नाहीसे होतात योग साधनेमुळे. त्याला योगोपचार म्हणतात. आसन केलं की असं होतं. प्राणायाम केलं की फुफ्फुसांची क्षमता वाढते. तुम्ही कपालभाती करा आणि रक्तातल्या ऑक्सिजनचं प्रमाण ऑक्सिमीटरवर लगेच मोजा, त्या याच्यावर ऑक्सिजनचं प्रमाण. तुमचा तो ऑक्सिजनची लेवल वाढलेली असते. आम्ही कोरोना काळात किती जणांना कपालभाती करायला सांगायचो. कापूरचा वास घ्यायचा, कपालभाती करायची आणि जलनेती. तर किती जणांना शिकवले आम्ही, की फडणवीसांनी आमचा येऊन सत्कार केला. 100 लोकांची टीम होती. 4,000 लोकांना कोरोनातून बाहेर काढला आम्ही विदाऊट मेडिसिन. त्याच्या 3.5 लाख पुस्तिका नाशिक महानगरपालिकेने सर्व शाळांमध्ये वितरित केल्या. त्यात आम्ही लेख लिहिले होते सगळे, कसं बाहेर पडायचं. तेव्हा तेव्हा हे संशोधन आहे. वाईज माणसं जी आहेत, ते ऋषी होते आपले. आपले प्राचीन ऋषी हे शास्त्रज्ञच आहेत. त्यामुळे मनुष्याचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक आणि आध्यात्मिक विकासाचं तंत्र शोधणे म्हणजे योग संशोधन. मनुष्याच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक, आध्यात्मिक विकासाचं तंत्र शोधणे, टेक्निक शोधणे. लग्न हा सुद्धा ऋषींचा शोध आहे. लग्न हा पण ऋषींनी लावलेला शोध आहे. तुम्हाला माहिती आहे, याच्या अगोदर लग्न संस्था अस्तित्वात नव्हती असा पण एक काळ होता. मग त्या काळामध्ये सगळा त्रास अपत्य संगोपनाचा स्त्रीला भोगावा लागत असे. समाजात स्वैराचार होता. हिमालयाच्या पायथ्याशी एक तरुण ब्राह्मण काम करत होता. घराघरात जाऊन संस्कृतीचे सिद्धांत शिकवायचा आणि उरलेल्या वेळात त्याच्या झोपडीत यायचा आणि ईश्वर चिंतन करत बसायचा. ध्यान लागून जायचं त्याचं आणि ध्यान उघडायचं तेव्हा झोपडी झाडलेली, पाणी कोणीतरी भरून ठेवलेलं माठात, फळं कोणीतरी आणून ठेवलेली, फळं कंदमुळं. त्याला कळायचंच नाही कोण करतं हे. एक दिवस त्याने ध्यानात जाण्याचं नाटक केलं. झाडलोटीचा आवाज सुरू झाला आणि डोळे उघडले. एक अतिशय सुंदर तरुणी झाडलोट करत होती. तो तिला म्हणाला, "थांब. तू रोज झाडते का झोपडी?" "हो." "पाणी तू भरून ठेवते का?" "हो." "फळं तू आणून ठेवतेस का?" "हो." "का बरं?" ती म्हणाली, "तुम्ही आमच्यासाठी एवढं करता. जीवनाचे चांगले सिद्धांत आमच्या घरात येऊन शिकवता आम्हाला. मग तुमच्याकरता एवढं पण नको का करायला कृतज्ञता म्हणून?" "म्हणून मी करते." तो तरुण ब्राह्मण म्हणाला, "ठीक आहे, तुझ्या भावनेला माझा नमस्कार आहे, पण उद्यापासून तू येऊ नको." ती म्हणाली, "का बरं? माझं काही चुकलं का?" "नाही, तुझं काही चुकलेलं नाही. तुझ्या भावना पवित्र आहेत. पण उद्यापासून तू येऊ नको, कारण मी दुसऱ्याच्या मेहनतीचं घेत नाही." काय उत्तर दिलं त्याने? तरुण तेजस्वी ब्राह्मण, "मी दुसऱ्याच्या मेहनतीचं घेत नाही." ती तरुणी तितकीच हुशार होती. तिने पटकन उत्तर दिलं, "मग असं करा, आपल्या दोघांमधलं दुसरेपण काढून टाका. आपल्या दोघांमधलं दुसरेपण काढून टाका. आणि याचंच नाव लग्न. दो जिस्म मगर एक जान है हम." लग्नाच्या त्या वधूवरांचं हे काउन्सिलिंग करणं फार आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही योग क्षेत्रामध्ये असाल, तर पुढे करा याचा विचार. मॅरेज काउन्सिलिंग ब्युरो. 2 सेशन आधी, 2 सेशन नंतर मटेरियल आपोआप मिळेल तुम्हाला. आणि मग कुटुंबाचं एक सेशन घ्यायचं.
लग्नाला जसे वराडे आवश्यक आहे, अंतरपाठ धरणारे आवश्यक आहे, केटरर आवश्यक आहे, ब्राह्मण आवश्यक आहे, तसा काउन्सिलर आवश्यक आहे. कारण आज घरं घरं उद्ध्वस्त होत चाललेली. त्या लग्न चौकटीला पर्याय शोधून काढला, लिव्ह इन रिलेशनशिप. काय उपयोग, त्याच्यात दम नाही. लग्नाच्या चौकटीला पर्यायच नाही, नो अल्टरनेट. मग त्या तरुण दोघांमधलं दुसरे पण काढून टाकणे म्हणजे लग्न. त्या तरुण ब्राह्मणाचं नाव होतं मनु ऋषी आणि त्या तरुणीचं नाव होतं मनाली. मनु आणि मनालींचं पहिलं लग्न झालं. अजूनही तुम्ही तिथे गेला हिमालयाच्या पायथ्याशी तर मनु ऋषींचा आश्रम आहे तिथे. हे त्यांचे उपकार आहे. ईश्वर माझ्या सतत बरोबर आहे, हा ऋषींनी लावलेला शोध आहे. कारण आतला हा मेटाबॉलिझम कसा चालतो, मी चालवतो का? माझ्यात नाही ताकद ही. तुकाराम महाराज म्हणतात, आपुलिया बळे नाही बोलवत, सखा कृपावंत वाचा त्याची. आपल्या बळाने नाही बोलतायत. हे कसा निघतो बाहेर, कशी झोप लागते, कशी जाग येते, आतमध्ये सगळं कसं, लिव्हर काम करते त्याचं, किडनी काम करते तिचं, आमाशय काम करते त्याचं, आतडे काम करतात त्याचे, ब्रेन काम करतोय त्याचं. बाप रे बाप रे बाप रे बाप रे, काय गुंतागुंत आहे. हे कोण चालवतंय? ईश्वरी शक्ती चालवते. अहम ब्रह्मास्मी. महासिद्धांत ऋषींनी शोधला समाधी अवस्थेमध्ये. हे योग संशोधनच आहे. पण मग तो आपल्याला समजण्यासाठी त्यांनी आपल्याला जानवं घालायला दिलं. जानवं फक्त ब्राह्मणांनीच घालायचं असतं असं नाही, चारी वर्णांना जानवं होतं. माझ्या गुरूंनी मला जानवं घातलं अगदी लहानपणी, दीक्षा दिली. जानवं म्हणजे काय ते म्हणाले माझे गुरु पूजनीय पांडुरंग शास्त्रीजी. ते म्हणाले मला जानवं का घालायचं हे कळतच नव्हतं. मी अनेकांना विचारलं, 8 वर्षाचा होतो मी तेव्हा. अनेकांना विचारलं जानवं का घालायचं. ते म्हणाले तो एक संस्कार आहे, 16 संस्कारातला म्हणून. पण हे काही सॅटिस्फॅक्टरी आन्सर नाहीये. मी शेवटी जानवं खुंटीला काढून ठेवायच्या विचारात होतो. कारण ज्याचा अर्थच माहित नाही आपल्याला, ते का घालायचं, तर हा जातीभेद वाटेल लोकांना. पण मी त्यावेळेला इंग्लंडचा इतिहास, माझे गुरु फार फार वाचन त्यांचं पहिल्यापासून. 8व्या वर्षी तुम्ही विचार करा ना, इंग्लंडचा इतिहास ते वाचत होते. त्याच्यात एडवर्ड फिफ्थ, इंग्लंडचा 5वा जॉर्ज राजा, हा प्रजाहितदक्ष होता. आणि त्यामुळे प्रजेच्या समस्या जाणून घेण्यासाठी तो वेश बदलून फिरायचा. एकदा त्याने भिकाऱ्याचा वेश घेतला आणि सैनिकांमध्ये शिरला त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी. एका छावणीमध्ये मुकादम झोपलेला होता, पाय टेबलावर ठेवून. याने त्याला उठवलं आणि म्हणाला, पिल्सबर्गला जाण्याचा रस्ता इकडेच आहे का? पिल्सबर्ग हे इंग्लंडमधलं एक गाव आहे. त्या पिल्सबर्गला जाण्याचा रस्ता इकडेच आहे का? तो मुकादम चिडला, झोपेत नाही याने उठवलं म्हणून. तो म्हणाला, गेट आउट, गेट आउट. हा भिकाऱ्याच्या वेशातला राजा म्हणाला, अहो असं काय माझ्याशी वागता, मी तुमच्यासारखाच मिलिटरीत आहे. असं कोण आहे तू? आता मी नाही सांगणार, तुम्ही सांगा, तुम्ही ओळखा कोण आहे मी. अरे तू तो साधा तोफेत गोळे भरणारा असशील. नाही नाही, सार्जंट. नाही, त्याच्याही वरचा आहे. त्याच्याही वरचा आहे. मग निरोपे आहे का तू? नाही नाही, त्याच्याही वरचा आहे. त्याच्याही वरचा. मग सोल्जर आहे का तू पायदळातला? नाही, मी त्याच्याही वरचा आहे. त्याच्याही वरचा. मग माझ्यासारखा मुकादम आहे का तू? सुपरवायझर? नाही, त्याच्याही वरचा. त्याच्याही वरचा म्हटल्यावर मुकादमाने पाय खाली घेतले, कारण समोरचा सिनियर झाला. मग त्या अशा खूप डिग्र्या आहेत. सेकंड लेफ्टनंट आहे का, लेफ्टनंट आहे का, कर्नल आहे का? नाही नाही, त्याच्याही वरचा, त्याच्याही वरचा, त्याच्याही वरचा. तुम्ही इंग्लंडच्या मिलिटरीचे कॅप्टन आहात का? तिन्ही दलाचा प्रमुख कॅप्टन असतो. तो भिकारी म्हणाला, नाही, मी त्याच्याही वरचा आहे. आता कॅप्टनच्या वरचा एकच हुद्दा असतो, इंग्लंडचा राजा. त्यांची कॉन्स्टिट्यूशन वाचा. इंग्लंडचा राजा हा मिलिटरीचा हेड आहे, सगळ्यात वर. तुम्ही इंग्लंडचे राजेसाहेब आहात का? हो.
त्याने कमरेचं पिस्तूल काढलं, राजाच्या हातात दिलं आणि सांगितलं, "नाऊ शूट मी." मला गोळी घाला. अहो, इंग्लंडच्या राजाला कोणी शिवी दिली तरी त्याला आम्ही मारतो, गोळी घालतो. मी तर लाथ मारली तुम्हाला. लाथ मारली होती त्या मुकादमाने भिकाऱ्याला. त्या राजाने पिस्तूल परत दिलं. म्हणाला, "मी तुला गोळी नाही घालणार, पण शिक्षा करेन. ती शिक्षा तुझी हीच. 5 मिनिटापूर्वी तुझं वर्तन कसं होतं? एकदम वाईट, एकदम असभ्य. लाथ मारली तू पत्ता विचारला तर. आणि आता 5 मिनिटानंतर तुझं वर्तन कसं? एकदम चांगलं, नीतिमान. का बरं? कारण आता इंग्लंडचा राजा माझ्याबरोबर आहे हे तुला कळालं. मग 24 तास इंग्लंडचा राजा माझ्याबरोबर आहे, असं समजून प्रत्येकाशी वाग. 24 तास इंग्लंडचा राजा माझ्याबरोबर आहे. म्हणजे तू कोणाशी वाईट वागूच शकणार नाही. पूजनीय दादा म्हणाले, "मला जाणव्याचा अर्थ तेव्हा कळाला, ऋषींनी आपल्याला जानवं का दिलं? ते जाणीव करून देतं, की विश्वाचा बादशाह सतत माझ्याजवळ आहे. मग मी का घाबरू? विश्वाचा बादशाह माझ्या बरोबर आहे सतत." या एका तेजस्वी विचारांनी सगळी भीती निघून जाते. मृत्यूची भीती सुद्धा निघून जाते. आजारांची भीती निघून जाते. नैराश्य कुठच्या कुठे पळून जातं. जाणव्यामुळे, की विश्वाचा बादशाह माझ्याबरोबर. तुम्ही बघा एखादा खोड्या काढणारा मुलगा असेल शाळेतला, ज्या दिवशी महिन्यातनं एकदा वडील त्याच्याबरोबर येतात शाळेत फी भरायला, तो त्या दिवशी एकदम चांगला. कोणाकडे पाहत नाही, कोणाची खोडी काढत नाही. का? कारण वडील माझ्याबरोबर आहे. मग जाणवं आपल्याला तेच सांगतं, की वडील माझ्याबरोबर आहे. वाईट वागू नको. देव सगळं पाहतोय. हे संशोधन आहे की नाही? आता हे पुरातन काळात झालेलं संशोधन. खूप याच्यावर मी 10 तास सांगू शकेल. ऋषींनी कसं-कसं संशोधन केलं. पण फक्त आउटलाईन कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली पाहिजे. आता हे पुरातन काळामध्ये प्राचीन भारतीय ऋषींनी केलेलं संशोधन आहे. चरकाचार्यांनी इतकं संशोधन केलं आणि चरक संहिता लिहिली. सगळी औषधं शोधली आणि त्या सगळ्या औषधांचे प्रयोग स्वतःवर केले. त्यांचा शिष्य वाघभट 135 वर्षांचं आयुष्य होतं. हे पुरातन काळातले संशोधन झाले. पण 100-200 वर्षाचा अत्यंत प्रतिकूल काळ योगाला आला. योग सामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेर गेला. सामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेर गेला योग. परकीय आक्रमण कारणं असतील त्याला. आणखी बरीच कारणं होती. फक्त एक्सपर्ट लोक, योगाचे तज्ञ लोक फक्त जंगलात जाऊन योग साधना करायचे. बाकी समाजातल्या सामान्य माणसाच्या जीवनातून योग गेला. पूर्वी होता. सगळेजण योग साधना करत होते. तो गेला. अत्यंत प्रतिकूल काळ आला. योगाला अतिशय खराब दिवस आले गेले 100-200 वर्ष. आणि त्या काळात काही महामानवांचा जन्म झाला. मग त्याच्यात महेश योगी असतील, स्वामी विवेकानंद असतील, रामकृष्ण परमहंस असतील, जे कृष्णमूर्ती असतील, स्वामी शिवानंद सरस्वती असतील, स्वामी सत्यानंद सरस्वती असतील, अय्यंगार स्वामी असतील, रामदेव बाबा आहे आत्ताच्या काळामध्ये. या लोकांनी अतिशय प्रतिकूल काळात योगाचं काम केलं. कुवलयानंद आहे, ज्याने कैवल्यधाम लोणावळ्याची स्थापना केली 1924 मध्ये एका झोपडीत आणि आज त्याचा वटवृक्ष झाला आहे. या लोकांनी महेश योगी कॅलिफोर्नियात जाऊन काम केलं. अनेक योगी लोकांनी बाहेरच्या देशात जाऊन काम केलं. त्या कॅलिफोर्नियातलं एक गाव त्यांनी निवडलं आणि लोकांना ध्यान शिकवायला सुरुवात केली. आणि त्या गावातल्या लोकसंख्येपैकी 4% लोक ध्यान करू लागले आणि गावातला क्राईम रेट 0 झाला. त्यांनी निष्कर्ष काढला, की समाजातले 4% लोकसंख्या ध्यान करेल तरी समाजाचा क्राईम रेट 0 होतो. याला महेश इफेक्ट असं नाव दिलं गेलं. प्रतिकूल काळात आणि पूजनीय रामदेव बाबा काल किती भाग्यवान आम्ही, की गोदावरीची परिक्रमा करणारे 500 साधू आणि संत त्र्यंबकला आलेले होते. तिथे यज्ञ केला त्यांनी. त्यांचं दर्शन घ्यायला आम्ही गेलो आणि तिथे गेल्यानंतर आम्हाला कळालं,
की पूजनीय रामदेव बाबा खास फ्लाईटने येणार आहेत. बरोबर 4 वाजता ते आले त्यांच्या स्पेशल जेटने आणि त्यांच्या पायावर डोकं ठेवून मला दर्शन करण्याचं भाग्य मिळालं. सिक्युरिटी गार्ड होते 2 मशीन गनवाले बाजूला. मी फक्त त्यांच्या डोळ्यात असं पाहिलं. ते मला म्हणे, "जा." पुढे गेलो आणि बाबांच्या पायावर डोकं ठेवलं. त्यांचा आशीर्वाद घेऊन आलो. अतिशय भाग्य. ज्या माणसाने कोट्यावधी लोकांना योग शिकवला, 2009 ला ते नाशिकमध्ये आले होते. योग शिबिर त्यांचं मी केलं. तेव्हा आणि आत्ता त्यांचा एक केस पांढरा नाहीये. 60 वर्ष वय. नवली करून दाखवली तिथे. बोलले. खूप छान, खूप मजा आली काल. तर आता गंमत अशी आहे, की त्या 100-200 वर्षापासून आत्ताच्या काळापर्यंत आता योगाला तर खूप चांगले दिवस आले. आदरणीय नरेंद्रजी मोदी, भारताचे पंतप्रधान यांनी युनोमध्ये 2014 ला विषय मांडला. 200 देशांनी स्वाक्षऱ्या केल्या आणि आंतरराष्ट्रीय योग दिन करायला सुरुवात केली. 200 देशात योग पसरला. आता अनेक युनिव्हर्सिटीनी फॉरेनच्या योग कंपल्सरी केलेला आहे. आपल्याकडे सुद्धा तुम्हाला माहिती आहे का आता योग हा आयुर्वेदाला कंपल्सरी केला आहे. 7वी आणि 8वीचा इतिहास पूर्णपणे बदललेला आहे. त्यांना आयुर्वेद शिकवला जाणार आहे. योग शिकवला जाणार आहे पुढच्या वर्षापासून. चेंज होतोय सगळा. हे शिक्षणातूनच होईल. आता आता हे योगामध्ये संशोधन करण्याची गरज आहे. कारण संशोधन केलं आधुनिक काळानुसार योगाचं ॲप्लिकेशन तरच होईल. आधुनिक काळात मनुष्य जीवनाला योग कसा अप्लाय करायचा? त्याला म्हणतात योग रिसर्च, योग संशोधन आणि त्याच्या 9 पायऱ्या आहेत महत्त्वाच्या. ज्या तृतीय सत्रात तुम्ही शिकलात. रिसर्च मेथोडॉलॉजीमध्ये. उद्या त्या पायऱ्यांबद्दल आपण ऐकणार आहोत. पहिली पायरी आहे फॉर्म्युलेशन ऑफ प्रॉब्लेम. समस्या सूत्रण. मी थोडक्यात सांगेल आणि मग चैतन्य सर बोलतील. मी एक 15-20 मिनिटं आधी बोलेल उद्या आणि मग चैतन्य सर बोलतील. फॉर्म्युलेशन ऑफ प्रॉब्लेम, समस्या सूत्रण, रिव्ह्यू ऑफ लिटरेचर, साहित्य समीक्षण. पहिल्यांदा समस्या निवडायची. आपल्याला आवडणारी, आवडत्या क्षेत्रातली समस्या निवडायची. प्रॉब्लेम तर निवडा. समजा माझ्या रक्तातला ऑक्सिजन कमी होतोय. का कमी होतोय? मग तो कसा वाढवायचा? समस्या शोधा आणि त्याचं फॉर्म्युलेशन करा. माहिती सूत्रबद्ध करा ती समस्या बरोबर. 30 ते 40 वयोगटातील महिलांना योगाभ्यासानंतर त्यांच्या ताणतणावांवर होणारा परिणाम अभ्यासणे. झाला हा विषय. हा सूत्रबद्ध विषय. याला फॉर्म्युलेशन म्हणतात. ओंकाराचा, ओंकार जपाचा वनस्पतींच्या वाढींवर होणारा परिणाम अभ्यासणे. 10 रोपं ठेवा, 5 रोपं ठेवा समोर आणि रोज 10 सकाळी 10 मिनिटं आणि संध्याकाळी 10 मिनिटं ओंकार त्यांना ऐकवा. त्यांना जास्त पानं येतात. ते मोजायचे. रोपाची उंची मोजायची आणि पानांची संख्या मोजायची. हा एक विषय होऊ शकतो. असे अनेक आहेत ना विषय. शंख प्रक्षालन या शुद्धिक्रियेचा रक्तातल्या साखरेच्या पातळीवर होणारा परिणाम अभ्यासणे. अहो, साखर खायला द्यावी लागते. शंख प्रक्षालन केल्यानंतर इतकी शुगर डाऊन होते लगेच. पंचकर्म आणि षटकर्म यांचा तौलनिक अभ्यास करणे. आयुर्वेदातले पंचकर्म आणि योगामधले षटकर्म यांचा तौलनिक अभ्यास करणे. पातंजल योगसूत्रातले यमनियम आणि हटप्रदीपिकेतले यमनियम यांचा तौलनिक अभ्यास करणे. हिंदू धर्मातील प्रार्थना आणि ख्रिश्चन धर्मातील प्रार्थना यांचा तौलनिक अभ्यास करणे. विपश्यना ध्यान आणि पतंजली ध्यान यांचा कंपॅरेटिव्ह स्टडी करणे. निवडक यौगिक प्रक्रियांचा विद्यार्थ्यांच्या आकलन शक्तीवर काय परिणाम होतो तो अभ्यासणे. तुम्ही हे विषय माझ्या पुढे आहेत का लिहिलेले आता? नाही.
विषय लिहिले नाही पुढे. हे मी सांगतोय तुम्हाला का. हे कुठून काढले विषय सगळे. विद्यापीठाने आपल्याला दिलेली अभ्यासक्रमाची प्रत. सत्र 1 पासून सत्र 4 पर्यंत 16 विषय एकूण आहेत. त्यातल्या कुठल्याही विषयावर अनेक संशोधनाचे विषय तयार करता येतात. पुढे जेव्हा अभ्यास वर्गाची लेक्चर आपली चालू होतील, तेव्हा हे सगळ्या विषयांची यादीच आपण बनवून पाठवू. 100 विषयांची यादी बनवून पाठवू. मग त्यातले तुम्हाला मग तो फॉर्म्युलेशन ऑफ प्रॉब्लेम, नंतर रिव्ह्यू ऑफ लिटरेचर म्हणजे पुस्तकं गोळा करायची, गत संशोधनाचा अभ्यास करायचा, नंतर हायपोथेसिस क्रिएशन गृहीतक तयार करायचं, नंतर सॅम्पलिंग नमुना निवड करायची, नंतर डाटा कलेक्शन तथ्यांचं संकलन करायचं, नंतर ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन तथ्यांचं विश्लेषण आणि निर्वाचन करायचं, मग त्यानंतर व्हेरिफिकेशन ऑफ रिझल्ट किंवा कन्क्ल्युजन म्हणजे निष्कर्ष काढायचा, आणि 8वी पायरी सजेशन फॉर फर्दर रिसर्च पुढील संशोधनासाठी सूचना, आणि 9वी पायरी बिबिलोग्राफी संदर्भ ग्रंथांचा अभ्यास. मग आता 9 पायऱ्या. सत्र 3च्या नोट्स फार महत्वाच्या आहेत, तुमच्याकडे ज्या असतील त्या वाचून काढा पहिल्यांदा. त्यानंतर आम्ही काही रिसर्च जे आहे त्याच्या सॉफ्ट कॉपी तयार केलेल्या आहेत, त्या तुम्हाला पाठवतो. माझा एक रिसर्च तुम्हाला पाठवतो. चैतन्य सरांचा रिसर्च पाठवतो. सावंत सरांचा रिसर्च पाठवू. तर असे आम्ही पाठवू सॉफ्ट कॉपी करून, स्कॅन करून तुम्हाला. ते वाचले पाहिजे. सगळा रिसर्च 50-60 पानं तुम्हाला लिहून काढायची. मग याच्यासाठी सर्वप्रथम काय करायचं? तुम्ही विषय निवड. ती कशी करायची ते उद्याच्या तासात आपण बघणार आहोत. विषय निवड कशी करायची. एक 2-3 मॉड्यूलमधले विषय मी तुम्हाला सांगतो कसे निवडायचे. आणि मग एकदम 100 विषयांची लिस्ट तुम्हाला पाठवून देऊ. आता ते विषय निवडल्यानंतर जो तुमचा आवडीचा विषय आहे, 3 विषय घेऊन गाईडकडे जायचं असतं. आता गाईड तुम्हाला अलॉट करतील कॉलेज. प्रत्येक कॉलेज चांगलं आहे, खूप काळजी घेतं. तुम्हाला गाईड अलॉट केले जाते. मग आपला जो गाईड असेल त्याच्याकडे नम्रतेने जायचं. गाईडच्या मंजुरीशिवाय काहीच होत नाही हां. अतिशय विनम्रतेने, आणि झालं पाहिजे शिक्षकापुढे विनम्र. आणि त्यांना ते 3 विषय दाखवायचे. प्रत्येक विषयावर थोडी चर्चा करायची. आणि मग हा विषय जो आहे त्याच्यात थोडी अडचण येते मला. हा विषय जो आहे तिसरा, त्याच्यात थोडी अडचण येते. मग सर मला हा दुसरा विषय सोपा वाटतोय. चर्चा कशी करायची ते पण मी सांगेन. इतर 2 विषयातल्या अडचणी सांगायच्या आणि आपल्याला कोणता विषय प्राधान्याने सोपा वाटतो ते सांगायचं. मग ते मंजुरी देऊन टाकतात. हे झालं फर्स्ट स्टेप. मंजुरी दिली. समजा ओंकार साधनेचा वनस्पतींच्या वाढींवर होणारा परिणाम अभ्यासणे, अ, या विषयाला अप्लाइड रिसर्च अँड डेस्क रिसर्च असे प्रकार आहे. अप्लाइडमध्ये प्रयुक्त घ्यावे लागतात, त्यांच्यावर प्रयोग करायचे, आणि डेस्कमध्ये तौलनिक अभ्यास ग्रंथांचा करायचा. जो विषय तुम्ही घ्याल तो गाईडकडनं त्याला मंजुरी करून घ्यायची आणि त्यावरची पुस्तकं गोळा करायची. एक 4, 5, 6 जेवढे मिळतील तेवढे. काही नियतकालिकं, मासिकं, काही लेख, आणि काही या विषयावर रिसर्च झालेला असेल, तर तो Google गुरुजी आपल्याला देतील किंवा आम्ही तुम्हाला पाठवू. अनेक रिसर्च पेपर्स. मग मग तुम्ही फॉर्म्युलेशन ऑफ प्रॉब्लेम हा पहिली स्टेप. मग ती करायची. मग ते 4-5 पानं लिहून काढायचे, गाईडकडे जायचं, दाखवायचं. त्यांनी जी दुरुस्ती सुचवली ती करायची, पुढे जायचं. अशा फक्त तुम्हाला 6 पायऱ्या नीट कराव्या लागतील. पुढच्या 3 पायऱ्या फुसक्या आहेत एकदम, एक-एक पानाच्या. प्रतिज्ञापत्र करावं लागेल, वगैरे, 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 वगैरे. असं योग संशोधन आहे. तेव्हा सत्र 3च्या नोट्स एकदा पुन्हा वाचून काढा. अजून कॉलेज सुरू व्हायला वेळ आहे. तोपर्यंत वेळ कशाला वाया घालवता? सत्र 3ची रिसर्च मेथोडॉलॉजी वाचून काढा. आपल्याकडे खूप मोठं संशोधनाचं सेक्शन होतं. नालंदा आणि तक्षशिला या विद्यापीठांमध्ये. शेवटचं सांगतो आणि थांबतो. एवढे मोठे-मोठे विभाग होते.
2,000 शिक्षक शिकवत होते. आणि विद्यार्थी किती होते? जगभरातून आलेले 10,000. नालंदा विद्यापीठात, बिहारमधलं नालंदा विद्यापीठ. हा, सत्र एकलाच आहे आता, बरोबर. ते घेतलंय आपण सत्र एकलाच, बरोबर. त्यामुळे सत्र एकच्या त्या नोट्स बरोबर ठेवा. ठीक आहे, नसेल तर सांगा, पाठवल्या जातील. ते वेगळा आपण तो विषय घेतलेला आहे. त्याचे लेक्चर्स पण वेगळे घेतलेले, प्रत्येक स्टेप शिकवलेली 10 दिवसांमध्ये. त्याचं एक वेगळं हे आहे. मग ते तुम्हाला पाठवलं जाईल, त्याच्या नोट्स पण पाठवल्या जातील. ठीक. आता त्या नालंदा विद्यापीठामध्ये 1 कोटी ग्रंथ होते आणि संशोधनाचं फार मोठं केंद्र होतं ते. तुर्कस्थानचा राजा बख्तियार खिल्जी आजारी पडला आणि आजारी पडल्यानंतर अनेक वैद्य हकीम झाले, पण त्याला गुण आला नाही. काही लोकांना कळालं की आयुर्वेदाचं खूप मोठं संशोधन नालंदा विद्यापीठात चालतं. त्याचे हेड ऑफ द डिपार्टमेंट आहेत श्रीधर गुरुजी. तेव्हा त्यांच्याकडे आपण जाऊ. ते शिपाई आले. श्रीधर गुरुजींना सगळं सांगितलं. हे इतके विद्वान आयुर्वेदातले, इतके मोठे संशोधक. याने सांगितलं, मी लगेच बरा करतो खिलजींना. पण ते म्हणाले, तुमचं औषध ते घेणार नाही. का बरं? मी काफिरांचं औषध घेणार नाही, असा त्यांनी पण केलेला आहे. मग श्रीधर गुरुजी घरात गेले आणि कुराणाची प्रत त्यांनी आणली. म्हणाले, खिलजी कसं वाचतात पुस्तक? असं. पूर्वी अशीच वाचायची पद्धत होती. ठीक आहे, हे पुस्तक त्यांना द्या आणि त्यांना सांगा रोज 50 पानं वाचून काढा. बख्तियार खिलजीने त्याप्रमाणे रोज 50 पानं वाचली आणि 8 दिवसात तो बरा झाला. कसं काय बरा झाला? तर श्रीधर गुरुजींनी त्या कुराणाच्या पानांच्या खाली कोपऱ्याला औषध चिकटवलं होतं, प्रत्येक पानाला. आणि ते असं करताना तोंडात जायचं औषध, आणि त्याने ते बरे झाले. काफिरांकडे एवढी विद्वत्ता कशी? म्हणून बख्तियार खिल्जीने नालंदा विद्यापीठावर आक्रमण केलं. जो समोर येईल त्याला कापून काढलं. श्रीधर गुरुजींना पण मुंडकं उडवलं त्यांचं. आपल्याला जीवदान देणाऱ्याला मारणं किती कृतघ्नी असेल तो राक्षस. आणि नालंदा विद्यापीठ पेटवून दिलं. हे मी नाही म्हणत आहे, स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या ऑटोबायोग्राफीत लिहिलेलं आहे. 6 महिने ते जळत होतं विद्यापीठ. 6 महिने 95 लाख ग्रंथ जळून गेले त्यातले. आता फार थोडे शिल्लक आहेत आणि तरी ते खूप आहे. किती ज्ञान आपल्याकडे होतं. तेव्हा योग संशोधन एन्जॉय करा. मी मंत्र तुम्हाला एवढाच सांगेल की योग संशोधन एन्जॉय करा. त्याची प्रत्येक स्टेप समजून घ्या. आता उद्याचा तास पण निःशुल्क असणार आहे आणि मग पुढच्या आठवड्यापासून होणार आहे मात्र फक्त अभ्यास वर्गाचेच विद्यार्थी येतील. आणि बाकी मात्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, आपलं महर्षी पतंजली योग संस्कार निकेतन. महर्षी पतंजली योग संस्कार निकेतन असं तुम्ही नाव टाकलं यूट्यूबला की आपलं चॅनल येतं लगेच. आणि व्ह्यू चॅनल म्हटलं की त्या चॅनलवर येणारे सगळे व्हिडिओ तुम्हाला मिळतील. आता 10-10, 15-15 मिनिटाचे अनेक महत्त्वाच्या विषयांवरचे व्हिडिओ रोज आम्ही टाकणार आहोत. रोज. आणि ते फार इन्स्पायरिंग असतील. ते फार मोटिवेशनल असणार आहेत. आणि ज्या ज्या वेळेला निःशुल्क सेमिनारचं अरेंज केलं जाईल त्यावेळेला तशा सूचना सगळ्या ग्रुपला पाठवल्या जातील. पण सोपं काम आहे ना, तुम्ही यूट्यूबला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. कॉमेंट्स व्यक्त करायला सुरुवात करा. आता सावित्री आख्यान जे आहे त्याचे पहिला पार्ट टाकलेला आहे. हे इतकं सुंदर आहे सावित्री आख्यान अरविंदांचं. 4-5 व्हिडिओ आहेत त्याचे 1-1 तासाचे. ते सावित्री ऐका. अहो, तुमचं काम चालू द्या आणि कानात हेडफोन लावा मस्तपैकी ना ऐका ती सावित्री, काय मजा येईल बघा. आणि नंतर मात्र 10-10, 15-15 मिनिटाचे व्हिडिओज माझे आणि चैतन्य सरांचे असे आम्ही टाकणार आहोत. तेव्हा उद्या पण 8 वाजताच आपण भेटणार आहोत. आता चैतन्य सर तुम्हाला थोडं सांगतील याबद्दल माहिती, आणि काही शंका असतील तर त्या तुम्ही विचारू शकता किंवा लिहून ग्रुपला जरी लिहून पाठवल्या तुम्ही तरी त्या शंकांची उत्तरं आम्ही देऊ. ठीक आहे. हरिओम. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. ईश्वरा समर्पित. चैतन्य सर, ओव्हर टू यू.